नमस्कार मंडळी, शिल्पा टेंबे या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघणार आहोत इन्स्टंट सूप, सगळे घरचे पदार्थ वापरून. सगळ्यात सोपं सूप टोमॅटोचं. त्यामुळे पहिल्यांदा आज आपण टोमॅटोचं सूप पाहूया. एकदा ही रेसिपी तुम्ही पाहिली की तुम्हाला जे कोणतं सूप आवडत असेल ते तुम्ही एकदम पटकन 15 मिनिटात घरच्या सामानात करू शकता. कसं करू शकता पाहूया. यासाठी लागणारं पहिलं साहित्य आहे, नेहमी जसं टोमॅटोच्या सूपाला वापरतो त्याप्रमाणे टोमॅटो, लसूण, आल्याचा तुकडा, छोटासा कांदा, मीठ, थोडी दालचिनी पावडर घेतली आहे, जिरा पावडर घेतली आहे, मिरी पावडर घेतली आहे, छान स्वाद यायला अमूल बटर घेतलेलं आहे. तुम्हाला घरचं लोणी वापरू शकता, तूप वापरू शकता. आणि दाटपणाला मी थोडासा दुधीचा तुकडा घालणार आहे. त्यातला अगदी एवढासा छोटासा तुकडा मी चिरून घेणार आहे. एवढाच. प्रथम दुधीची सालं काढून घेऊया आणि चिरून घेऊया तुकडे करून. खूप छोटे तुकडे करण्याची गरज नाही, मोठे मोठे तुकडे केले तरी चालतील. हा व्हिडिओ करण्यामागचं मुख्य कारण काय, तर काय झालं, मला माझ्या भावानं इन्स्टंट सूप मेकर गिफ्ट दिला. त्यानं मला सुरुवातीला विचारलं की तुला हा इन्स्टंट सूप मेकर दिला गिफ्ट म्हणून तर आवडेल का. मी त्याला म्हटलं नको रे बाबा, तो घरात पडून राहतो, असल्या काहीतरी वस्तू करण्याची नेहमी सूप करतोस की घरात, तसं करू सूप. मी करते नेहमी सूप. पण माझ्या मिस्टरना मात्र उत्सुकता वाटली आणि त्यांनी चौकशी केली काय असतो हा इन्स्टंट सूप मेकर वगैरे. मला माझे मिस्टर म्हणाले तुझ्या भावाकडून तुला काय गिफ्ट घ्यायचं ते घे, पण मी मात्र हा सूप मेकर घेऊन येणार आहे. तर मी त्याला म्हटलं की बघा, हा सूप मेकर वगैरे आणशील घरात पडून राहील तर तुलाच सूप करावं लागेल. आणि त्यांनी हो म्हटलं आणि मग भावानंच मला हा सूप मेकर गिफ्ट दिला. तर बघूया यात सूप कसं पटकन होतं ते. आणि पहिल्यांदाच खरोखरच माझ्या मिस्टरने सूप केलं आणि त्यानं केलेलं सूप इतक्या पटकन झालं की हे सूप असं पटकन होऊ शकतं, विश्वास बसत नव्हता. इतक्या पटकन हे सूप तयार झालं. आणि त्यानंतर गेल्या 2 महिन्यांमध्ये आम्ही जवळजवळ रोज सकाळ संध्याकाळ अशी वेगवेगळी सूपं बनवली. पहिलं टोमॅटोचं बनवलं, त्यानंतर मग लगेचच सोपं म्हणजे पालकाचं सूप, मग स्वीट कॉर्न सूप, भाज्यांचं सूप, चक्क नंतर लाल भोपळा, शेवग्याच्या शेंगा, असं वेगवेगळ्या पदार्थांची सूपं आम्ही घरात पटकन करायला सुरुवात केली. तर बघूया हे असं चटकन कसं होतं. रंगासाठी यात थोडा बीटाचा तुकडाही घालणार आहे. यातलं अर्ध बीट सोलून घेणार आहे आणि घालणार आहे. हा आहे इन्स्टंट सूप मेकर. या सूप मेकरमध्ये इथे हे वेगवेगळे मोड दिलेले आहेत. आपल्याला सूप नुसतं ब्लेंड करायचं, जाम करायचं, स्मूदी, असे वेगवेगळे मोड्स आहेत, आपण बनवू शकतो. आणि हा आतमध्ये ब्लेंड करायला ब्लेंडर आहे आणि याच्या आत इथे 800 ml आणि 1000 ml असं 2 लेव्हल्स दिलेले आहेत. तर त्या 1000च्या वरती मात्र आपण जायचं नाही. पदार्थ घालून पाणी घातल्यानंतर तिथपर्यंतच घालायचं. तर आपण आता बनवायला सुरुवात करूया. सूप मेकरमध्ये आपण एक एक साहित्य घालूया. पहिल्यांदा टोमॅटो कशाही क्रमाने घालू शकतो. चिरलेलं जे काही साहित्य आहे ते, हे दुधीचे तुकडे, थोडासा छोटासा कांदा, आलं लसूण आणि बीटाचे तुकडे. याच्यामध्ये आपण अजून एखादं कोबीचं पान, गाजराचा छोटा तुकडा किंवा छोटासा बटाट्याचा तुकडा असं दाटपणाला घालू शकतो. आता थोडीशी जिरापूड, आपल्याला जसं आवडत असेल तशा अंदाजानं. हलका वासेला थोडीशी दालचिनीची पावडर, तिखटपणासाठी मिरपूड. अगदी लहानसा मिरचीचा तुकडा घातला तरी तिखटपणा चांगला येतो, पण मिरपूड जास्त चांगली लागते. चवीनुसार मीठ आणि त्याच्यामध्ये घालणार आहे मी अमूल बटर वापरते.
तुम्हाला आवडत असेल तसं. याचा स्वाद छान येतो. आणि आता घालणार आहोत पाणी. हे दाखवते मी लेव्हल तुम्हाला किती घातलंय. बघा इथे ही 1000 आणि 800 अशा 2 लेव्हल होत्या, 1 लिटर आणि 800 मिलीलिटर. तर त्याचे थोडंसं खाली असं मी घेतलंय. आणि आता आपण हे चालू करणार आहोत. इथे असं लावून घेतलं. बटन चालू करूया. हे बघा, हे इथे असं आपल्याला लाईट सगळ्याच्यावर हलताना दिसतोय. आपण सिलेक्ट करूया. इथे मोड असं सिलेक्ट केलं, हा स्मूथ हा ऑप्शन आहे, इथे सूप होतं. आता इथे सुरू केलं ऑन. आता एकदम आपल्याला 15 मिनिटात रेडी सूप इथे मिळणार आहे. बघूया कसं बनतं. साधारणपणे 10 मिनिटं झालेली आहे. बघा असं आपल्याला आवाज येतो आहे. हे असं थांबतं पुन्हा सुरू होतं, थांबतं पुन्हा सुरू होतं. हे सूप आपलं रेडी झालेलं आहे, म्हणून या शिट्या होत आहेत. बंद करूया. बघायचा थिकनेस अजिबात गाळण्याची गरज नाही. यात मी साखर घातली नाही आहे. टोमॅटो सूप बऱ्याच जणांना गोड आवडतं, त्यामुळे करताना साखरही आपण घालू शकतो.